आज जी मी गोष्ट सांगणार आहे ना, ती संपल्यावर तुम्ही आज रात्री झोपण्याआधी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचाराल आणि त्या एका प्रश्नाचं उत्तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. एका छोट्या गावात 70 वर्षाचे एक आजोबा राहत होते. त्यांची एक विचित्र सवय होती. दररोज रात्री झोपण्यापूर्वी ते कपाटातून एक जुनं पुस्तक काढायचे. पण आश्चर्य म्हणजे ते कधीच पहिलं पान उघडायचे नाही. ते नेहमी शेवटचं पान उघडून काही क्षण शांत बसायचे आणि मग पुस्तक परत ठेवून झोपायचे. हे अनेक दिवस पाहून त्यांच्या नातवाला राहवलं नाही गेलं. एके दिवशी तो आजोबांजवळ आला आणि म्हणाला, आजोबा, सगळे लोक पुस्तक सुरुवातीपासून वाचतात, पण तुम्ही रोज शेवटचंच पान का वाचता? आजोबांनी पुस्तक अलगद बंद केलं, नातवाच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाले, कारण प्रत्येक रात्री मी स्वतःला एक प्रश्न विचारतो. नातू उत्सुकतेने म्हणाला, कोणता प्रश्न? आजोबांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, जर आज माझ्या आयुष्याचं शेवटचं पान लिहिलं गेलं, तर त्यावर अशी कोणती गोष्ट असेल ज्याचा मला अभिमान वाटेल? नातू काही क्षण शांत राहिला. आजोबा पुढे म्हणाले, बाळा, लोक संपूर्ण आयुष्य घर बांधतात, पैसा कमवतात, मोठी नाव मिळवतात, पण स्वतःच्या आयुष्याचं शेवटचं पान सुंदर लिहायचं विसरून जातात. लक्षात ठेव, प्रत्येक सकाळ तुला एक कोरं पान देऊन जाते आणि प्रत्येक रात्र ते पान कायमचं बंद करते. ते पान पुन्हा कधीच उघडत नाही. आजोबांनी नातवाचा हात हातात घेतला आणि शेवटी एवढंच म्हणाले, असं जग की आयुष्याचं शेवटचं पान आलं तरी तुला ते कोणापासून लपवावंसं वाटू नये. त्या रात्री नातवाला झोप लागली नाही. तो पहिल्यांदाच विचार करत होता, आजच्या दिवसात मी असं काय केलं की ज्याचा मला आयुष्यभर अभिमान वाटेल? कारण आपल्या आयुष्याची किंमत आपण किती वर्ष जगलो यावर ठरत नाही, तर शेवटच्या पानावर आपल्या आयुष्याबद्दल वाचताना आपल्या डोळ्यात अभिमान येतो की पश्चाताप यावर ठरते.